नाशिकच्या येवला तालुक्यातील पूर्व भागात विहिरींनी तळ गाठला। पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ। अतिरिक्त खर्च लागत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण। धुळ्याच्या गरताड परिसरातील शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात ज्वारी पिकाची लागवड, मात्र पिकावर अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण। वाशिममध्ये रब्बी हंगामातील हरभरा पिकावर मर रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव। हरभऱ्याचं पीक अचानक कोमेजून पिवळं पडून वाळत असल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता। धुळ्यात शेतकऱ्यांकडून मका, ज्वारी आणि कांदा लागवडीला पसंती, मात्र गेल्या काही दिवसात ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगाचं सावट। शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त। वाशिमच्या रिसोड तालुक्यातील शेतकऱ्यांची सौर कृषी पंप योजनेतील अडचण वाढली। अनेक शेतकऱ्यांनी वर्षभरापूर्वी शुल्क भरूनही अद्याप जोडणी मिळालेली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त। यवतमाळच्या पुसद तालुक्यातील पारडी गावाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत हप्ता वितरित झालेल्या घरकुलांची पाहणी। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी यात्रेसाठी कोकण रेल्वेकडून विशेष रेल्वे गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ। यात्रेला वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वेचा हा निर्णय। नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अतिक्रमण निर्मूलन मोहीम पथकात नगररचना बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश। शहरातील प्रमुख मार्ग, घाट रस्ते, वाहनतळ जोडणारे रस्त्यांवर मोहीम। जळगावच्या सुपापळशीमध्ये महाशिवरात्रीनिमित्त श्री संत सुपोजी महाराजांची रथयात्रा। ग्रामस्थांकडून ठिकठिकाणी रथाचं पूजन। नागरिकांनी मोठ्या उत्साहात या यात्रेत सहभाग नोंदवला। अहिल्यानगरच्या अरुई छत्तीसी येथील ग्रामस्थांचं उपोषण स्थगित। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आश्वासनानंतर हे उपोषण मागे। अवैध वेश्या व्यवसाय, कला केंद्र आणि लेडीज वेटर सर्व्हिस कायमस्वरूपी बंद करण्याच्या मागणीसाठी उपोषण सुरू होतं। जळगावच्या यावल नगर परिषदेत कंत्राटी सफाई कर्मचाऱ्याचं उपोषण। किमान वेतनासह स्वच्छतेचं साहित्य न दिल्याचा मक्तेदारावर आरोप। तात्काळ वेतन देण्याची मागणी। कर्मचाऱ्यांच्या उपोषणामुळे शहरातील स्वच्छतेचा बोजवारा। नांदेडच्या दाभाड येथील गावकऱ्यांच्या नांदेड हिंगोली महामार्गावर रास्ता रोको आंदोलन। मार्गावर अपघातात अनेकांचे जीव गेल्याने गावकरी आक्रमक। भुयारी मार्ग देण्याची मागणी। नंदुरबारमध्ये रुग्णवाहिका चालकांचा चक्काजाम आंदोलनाचा इशारा। चालकांना कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करत नसल्यामुळे रुग्णवाहिका चालक आंदोलन करणार। 23 फेब्रुवारीपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। सिंधुदुर्गात पालकमंत्री नितेश राणे जिल्हा नियोजन बैठकीत भडकले। महावितरण विभागाच्या भोंगळ कारभारावरून नितेश राणेंचा संताप। बेशिस्तपणा खपवून घेणार नाही, राणेंचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा। मीरा भाईंदरच्या महापौर डिंपल मेहता आणि उपमहापौर ध्रुव किशोर पाटील यांचा पदग्रहण सोहळा संपन्न। सूर्या धरणाचं पाणी आणि मेट्रो विस्तारावर भर देणार महापौर डिंपल मेहता यांचं मत। नागपूर विधान भवन समोर असलेलं पूनम टॉवर्स पाडलं जाणार। अवैध बांधकाम असल्याने पूनम टॉवर सोडलं जाणार आहे। उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचं स्पष्टीकरण। नाशिकमध्ये खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत 15 लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार। पार्वती पाटील उर्फ अब्दुल रुदीन शेखवर गुन्हा दाखल। धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचाही आरोप। कल्याण डोंबिवली महापालिकेचा धक्कादायक घोटाळा उघड। जेलमध्ये असतानाही कर्मचाऱ्याला 40,000 पगार। 6 महिन्यानंतर पोलिसांना आरोपी केडीएमसी कर्मचारी असल्याची माहिती। नंदुरबारमधील लाडकी बहीण योजनेतून 37,116 महिला बाद। केवायसी बंद झाल्याने लाभ बंद झाल्याची माहिती। आता शासनाने केवायसीसाठी मुदतवाढ दिल्याने महिलांचा लाभ सुरू होणार आहे। कोल्हापूरच्या विकासवाडीत आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट स्टेडियम होणार। क्रिकेट स्टेडियमसाठी 12 हेक्टर जागेला मंत्रिमंडळाची मंजुरी। दिवंगत अजित पवारांनी स्टेडियमसाठीच्या जागा हस्तांतरणासाठी आदेश दिले होते। अमरावतीच्या चिखलदऱ्यातील स्कायवॉकला मिड स्टेशन उभारण्यात येणार आहे। पर्यटकांची सुरक्षितता आणि सुविधा वाढणार। रोपवेमुळे परिसरातील पर्यटनाला गती मिळणार। बुलढाणा जिल्ह्यात महावितरणचे ग्राहकांकडे 118 कोटी थकीत रक्कम पुढील 1.5 महिन्यात वसूल करण्याचं उद्दिष्ट। महावितरणवर आर्थिक ताण वाढल्याने वसुली मोहीम। 150 दिवस ई गव्हर्नन्समध्ये नागपूर जिल्हा परिषदेला पुरस्कार। सुशासन, पारदर्शकता आणि तंत्रज्ञान आधारित प्रशासनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी। राज्यात 12वीच्या परीक्षेत पहिल्याच दिवशी 42 गैरप्रकार। अमरावती विभागात सर्वाधिक गैरप्रकार, तर मुंबई, कोकण आणि कोल्हापूर विभागात एकही गैरप्रकाराची नोंद नाही।
वर्धा जिल्ह्यातील 46 विद्यार्थी विमानाने इस्रोला जाणार. पालकमंत्री पंकज भोयर यांच्या संकल्पनेतून नाविन्यपूर्ण शैक्षणिक दौरा. 15 फेब्रुवारी रोजी विद्यार्थी इस्रोला जाणार. भंडाऱ्याच्या धुसाळा येथे वसंत हंकारे यांचं व्याख्यान. कुटुंब मूल्य व मुलींच्या सुरक्षिततेवर परखड मार्गदर्शन. सूर्योदय फाउंडेशन धुसाळा ग्रामवासियांच्या वतीने व्याख्यानाचं आयोजन. पुण्यात भोर महाड मार्गावर सुरू असलेल्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान ठेकेदाराचा हलगर्जीपणा. रस्त्यावरील दगड ठेकेदाराने न हटवल्याने स्थानिक नागरिकांचा मनस्ताप. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये पोलीस अधिकारी कृष्णप्रकाश यांनी पोलिसांना फिटनेसचे धडे दिले. 1 मिनिट 10 सेकंदात कृष्णप्रकाश यांनी 50 जोर मारलेत. बुलढाण्याच्या कदमापूरमध्ये शिक्षणाचा अनोखा प्रयोग. शिक्षक राजेश कोगदेंनी एआयच्या मदतीने वर्गात बनवला जिवंत अनुभवाचा मंच. यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास अधिक रंजक आणि समजण्यास सोपा होणार. रत्नागिरीच्या नाणीज येथे रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या प्रेरणेने 15 दिवसात 1,71,150 बॉटल रक्त संकलन. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडून रक्त संकलन मोहिमेचं कौतुक. रत्नागिरीत घनकचरा विघटनासाठी तज्ज्ञ संस्थेची नेमणूक करण्याची मागणी. सामाजिक कार्यकर्ते आणि वकील अभय परुळेकर यांची नगर परिषदेकडे मागणी. नगर परिषदेकडून लवकर निर्णयाची अपेक्षा व्यक्त. पुणे पोलिसांचे बुधवार पेठेत कोम्बिंग ऑपरेशन. रात्री 12 ते पहाटे 3 वाजेपर्यंत पोलिसांकडून झडती आणि नाकाबंदी. परिसरात मोठा फौजफाटा तैनात. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरातून 100 टन लाकूड जप्त. 8 दिवसात वनपरिमंडळ अधिकाऱ्यांची 9 ठिकाणी कारवाई. या कारवाईत 9 वाहनही जप्त. पुण्याच्या लोहिया नगरमध्ये तलवारी आणि दगडफेक करत दहशत माजवण्याचा प्रयत्न. व्हिडिओ व्हायरल. पोलिसांकडून अधिकचा हप्ता सुरू. भंडाऱ्याच्या लाखनीत सेतू केंद्र चालक एसीबीच्या जाळ्यात. 11,000 रुपयांची लाच घेताना केंद्र चालक सतीश मोटघरेला रंगेहात अटक. लाखनी पोलिसात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हाही दाखल. पालघरच्या केळवे रोड येथे तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टरचं आपत्कालीन लँडिंग. जीवितहानी नाही. सफाळे येथे मंगळवारी घटना घडली. प्रसंगावधान राखत वैमानिकांनी सुरक्षित लँडिंग केले.